शिवसेना मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळेस उपस्थित होते, तर मंत्रिमंडळाचे नियोजित मुद्द्यांचे कामकाज हे आटोपल्यानंतर अधिकारी बैठकीतून बाहेर पडल्यावर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। भरत गोगावलेंच्या रिक्त पदाचा कार्यभार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे न देता अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे सोपवण्याचे आदेश सरनाईक यांना अंधारात ठेवून काढण्यात आले। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यापुढे अनेक विषय न ठेवता परस्पर त्यांना मंजुऱ्या देण्यात येत आहेत। या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांच्या पुढे मंगळवारी मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटात नाराजी वाढते का, हा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित होतोय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेना मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता शिवसेनेच्या नेत्यांची मंत्र्यांची नाराजी शमवण्यात देवेंद्र फडणवीसांना यश येतं का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातली अधिकची चर्चा आपण त्यांच्यासोबत करूया। भूषण, गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय शिवसेनेच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरत असल्याच्या चर्चा आहे आणि आता शिवसेनेच्या मंत्र्यांचे जे अधिकार आहेत त्याच्यावर गदा येत असल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली नाराजी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। काही तोडगा निघेल का? नक्की शुभम, पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये आपल्याला नाराजी नाट्य रंगताना पाहायला मिळत आहे। काल मंत्रिमंडळ बैठक पार पडली, त्या बैठकीनंतर शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री जे आहेत त्यांनी सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि एकंदर संपूर्ण भेटीमध्ये त्यांनी नाराजी आहे ती आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। एकंदर प्रत्येक मंत्र्याचं असं म्हणणं आहे की आपला जो अधिकार क्षेत्र आहे त्यामध्ये कुठेतरी हस्तक्षेप जो आहे तो आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागते। अगदी पीए पीएस त्यानंतर सचिव यांची नेमणूक करताना सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते आहे, असं एकंदर त्यांचं म्हणणं आहे। आणि कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमध्ये, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेतरी मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप वाढतो आहे, असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची नाराजी थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये नाराजी नाट्य जे आहे ते आपल्याला अधिक रंगताना पाहायला मिळतं का, हा देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे कुठेतरी शिंदेची शिवसेना ही नाराज आहे आणि कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमुळे महायुती सरकार जे आहे ते आपल्याला काहीच नाराजी नाट्य आपल्याला अजूनही पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात नाराजी नाट्य दूर होतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता सध्या तरी कुठेतरी शिंदेचे मंत्री जे आहेत ते आपल्याला नाराज असलेले पाहायला मिळत आहेत। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।